सत्ता स्थापनेसाठी दावा केला जाणाऱ्या भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन अनावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चेतन, भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे, या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी सध्या घडत आहेत? निश्चितच आता तुर्तास जर आपण पाहिलं असेल कोर कमिटीच्या बैठकीमध्ये दोन्हीही केंद्रीय निरीक्षक आहेत, निर्मला सीतारामन आणि विजय रुपानी हे उपस्थित आहेत आणि या बैठकीमध्ये आता एकूणच जे प्रस्ताव आहेत त्याच्या संदर्भात चर्चा केली जाईल। सुरुवातीला दोन्हीही केंद्रीय निरीक्षकांचं आभार प्रदर्शन चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। आता यानंतर सर्व कोर कमिटी सदस्य आहेत ते आपापली मतं आहेत ते विधिमंडळ गटनेते निवडी संदर्भात मांडतील, नावं समोर मांडली जातील। नेमकं जनता पार्टीसाठी कुणाचं नाव आपल्याला पुढे करायचं आहे, अर्थात देवेंद्र फडणवीस या ठिकाणी घोषणा होते आणि जो प्रस्ताव आहे त्याला अनुमोदन घेतलं जाईल। आशिष शेलार हे अनुमोदन देऊ शकतात आणि या अनुमोदनानंतर हा प्रस्ताव आहे तो भाजपचे जे 132 आमदार विधानसभेतले आहेत आणि विधान परिषदेतील आमदार सर्व आहेत यांच्या उपस्थितीमध्ये मध्यवर्ती कालावधीची बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव आणला जाईल आणि या प्रस्तावाच्या अनुषंगाने बहुमत घेतलं जाईल। जर एकाच नावाला सर्वानुमताचा कौल आहे का ते पाहिलं जाईल, जर दुसरं नावाला असेल तर कोणाच्या नावाला अधिक मतं पडतायत ते पाहिलं जाईल। तुर्तास तरी देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरं कुठल्याही नावाचा प्रस्ताव आल्याचं दिसत नाहीये, तशी चर्चा नाहीये। त्यामुळे आता ही औपचारिक प्रक्रिया आहे ती भाजपतर्फे पार पडली जात आहे। त्यामुळे लवकरच कोर कमिटीची बैठक संपेल आणि पुढील काही मिनिटांमध्ये आता कोर कमिटी सदस्य आणि केंद्रीय निरीक्षक हे भाजपच्या आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती सभागृहात दाखल होतील आणि या सभागृहामध्ये प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय निरीक्षक आणि भाजपचा जो गटनेता असेल विधिमंडळ गटनेता अर्थात देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सहित राज्यपालांकडे रवाना होतील, जाण्यासाठी राज्यपालांची भेट घेतील। त्यांना सत्ता स्थापनेसंदर्भातील पत्र आहे ते दिले जाईल आणि सत्ता स्थापनेसंदर्भातील पत्र दिल्यानंतर राज्यपालांकडून शपथविधीसाठी निमंत्रण दिलं जाईल। एकंदरीत तीनही पक्षांच्या महायुतीच्या नेत्यांना, अर्थात आकडा हा महायुती आणि भाजपकडे आहे। त्यामुळे तुर्तास तरी कुठलाही धक्कातंत्र किंवा अनपेक्षित प्रकार या ठिकाणी दिसत नाहीये। त्यामुळे उद्या सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये एक महाशपथविधी सोहळा आहे तो आझाद मैदान या ठिकाणी होईल आणि त्यासाठी उरलेले जे सोपस्कार आहेत ते आजच्या दिवसामध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील। करण एक दबक्या आवाजात चर्चा रंगत होती मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान असू देत किंवा या प्रकारचं भाजप ऐनवेळी धक्कातंत्र करू शकतं का अशी देखील चर्चा होती। मात्र ज्या प्रकारच्या घडामोडींना वेग आलाय, ज्या प्रकारचा विश्वास भाजपचे नेते दाखवत आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे। या व्यतिरिक्त या बैठकीमध्ये महत्त्वाच्या काय घडामोडी सध्या घडत आहेत? निश्चितच, कारण आपण परिस्थिती पाहायला पाहिजे, कारण या संदर्भात आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली ज्यामध्ये माहिती आली की मध्य प्रदेशमध्ये एक हाती भाजपचं सरकार आहे। असाच प्रकार आपल्याला राजस्थान आणि गुजरातमध्ये पाहायला मिळालेला होता। एक हाती सरकार असल्यामुळे बहुमताचा आकडा फक्त भाजपकडे असल्यामुळे थेट भाजपकडून अशा प्रकारचं धक्कातंत्र अवलंबता आलं। मात्र महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निराळी आहे। भाजप सहित महायुतीचे 2 महत्वाचे पक्ष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी या ठिकाणी सत्तेमध्ये आहे। इतकंच नाही तर केंद्रीय राजकारणामध्ये ज्यांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात होता असे 2 महत्वाचे विरोधी पक्ष महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतात। एक म्हणजे शिवसेना ठाकरे गट ज्यामध्ये उद्धव ठाकरे ज्याचं नेतृत्व करतायत, दुसरीकडे शरद पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं नेतृत्व करतात। त्यामुळे अशा 2 मातब्बर विरोधकांना जर मात द्यायची असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुरलेला राजकारणी या ठिकाणी हवा ज्यांनी सातत्याने या दोन्ही पक्षांना धक्के दिलेले आहेत आणि दोन्ही सहयोगी पक्ष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी अर्थात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बरोबरीचा जर नेता इथे सध्या कोण राजकारणात असेल तर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांशिवाय दुसरा चेहरा भाजप समोर नाही। त्यामुळे तुर्तास तरी पुढील 5 वर्षामध्ये भाजप एक हाती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करायचा असेल 2029 मध्ये, अर्थात भाजपच्या मुंबईतील बैठकीमध्ये स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलेलं होतं की 2024 मध्ये आपल्याला महायुती सरकार आणायचे, मात्र 2019 मध्ये स्वच्छ कमळाचं सरकार आपल्याला महाराष्ट्रात बसवायचंय। त्या अनुषंगाने जर भाजपला वाटचाल करायची असेल तर तसा मातब्बर नेता हवाय आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय सध्या दुसरं नाव या ठिकाणी दिसत नाहीये। मध्यंतरी चर्चा रंगलेली होती, विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा होती, पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होती, मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देत अखेर आता देवेंद्र फडणवीस यांचंच नाव आघाडीवर दिसून येत आहे। निश्चितच चेतन, मात्र एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय, फडणवीस हेच मुख्यमंत्री झालेले होतील असं जवळपास निश्चित झालंय, फक्त अधिकृत घोषणा होणं बाकी आहे आणि तेही आज स्पष्ट होईल। पण आता मंत्रिमंडळामध्ये नेमकी कोणाकोणाची वर्णी लागणार भाजपमधल्या नेत्यांची? कारण शिवसेनेला तर ज्यांच्यावर काही आरोप आहे शिवसेनेच्या त्या
नेत्यांना मंत्री करू नये असं भाजपनं सांगितल्याचं कळत आहे. मग अशामध्ये भाजपचे मंत्री नेमके कोण असतील असा सवाल उपस्थित होतो. त्याविषयी या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते का? निश्चितच एकंदरीत या मंत्रिमंडळामध्ये नेमकं शपथविधीमध्ये कुणाकुणाला होईल. अर्थात सर्वप्रथम प्रस्ताव मांडले जातील त्या संदर्भातले, मात्र सर्वस्वी अधिकार जो असेल म्हणजे कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये नावं सुचवली जातील की मंत्रिपदासाठी या व्यक्तींचा समावेश करण्यात यावा. मात्र त्यावर अंतिम शिक्कामोर्तब हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. त्यामुळे तुर्तास तरी देवेंद्र फडणवीस यांच्याच अधिकार कक्षेमध्ये हा निर्णय घेतला जाईल की नेमकं कुणाची मंत्रिपदावर वर्णी लावायची आणि कुणाच्या नावाला कात्री लावायची. त्यामुळे तुर्तास तरी जी नावं समोर येत आहेत, जे समन्वय साधलं जात आहे, आगामी 3 महिन्यानंतर महापालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका जिंकायच्या असतील तर प्रत्येक विभागामध्ये ताकद देणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जर पाहिलं असेल मुंबईमध्ये पाहिलं असेल तर आशिष शेलार मुंबई अध्यक्ष आहेत, त्यांच्यासहित राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा, अतुल भातखळकर ही जुनी नवीन माणसांची तरुण ज्येष्ठ माणसांची जोडी असं समीकरण साधलं जाऊ शकते. 4 नावं आघाडीवर आहेत. कोकणामध्ये आपण गेलो तर हिंदुत्वाचा अजेंडा राबवणारे ते नाणे असतील किंवा दुसरीकडे रवींद्र चव्हाण सारखा मोडलेला राजकारणी असतं ज्याने कोकणामध्ये अक्षरशः ठाकरेंचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केलेला आहे. बहुजन विकास आघाडी केलेला सुरुंग लावलेला आहे. तिसरीकडे महत्वाचं जर म्हणायचं गेलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये गिरीश महाजन सारखा संकटमोची ज्यांना आपण वारंवार संबोधित करतो त्यांचा चेहरा आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण पाहायला गेलो तर मग माधुरी मिसाळ सारख्या महिला नेतृत्वाला पुन्हा संधी दिली जाईल, जे वारंवार पुण्यामधून नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. अगदी विदर्भापर्यंत म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे जे आधीच्या पहिल्या 2014 ते 19 काळामध्ये मंत्री होते, प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी संघटनावाढीमध्ये मोठं काम केलेलं आहे, त्यांना संधी दिली जाऊ शकते. सुधीर मुनगंटीवार सारखा संघाच्या जवळचा आणि नितीन गडकरी कॅम्प मधलं ज्यांना म्हटलं जातं सातत्याने, त्यांना पुन्हा एकदा वर्णी लागू शकते. म्हणजे असे जुने आणि नवे चेहरे घेत एक नवीन मंत्रिमंडळाचं समीकरण आपल्याला या महायुतीच्या सरकारमध्ये पाहायला मिळू शकतं. निश्चितच चेतन, आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय. आता आपली ही जी बैठक आहे ती अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे आणि आता संपल्याची माहिती समोर येते. त्यामुळे नेमकी या बैठकीमध्ये काय चर्चा झाली ते कळू शकले? निश्चितच पण आता ही बैठक संपलेली आहे आणि या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सर्व जे नेते आहेत प्रमुख सुधीर मुनगंटीवार असतील, रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, सर्व मंडळी आता सर्व जे आमदारांची बैठक आहे मध्यवर्ती सभागृहामध्ये त्या ठिकाणी निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि लवकरच एकंदरीत या आमदारांच्या बैठकीला सुरुवात होईल आणि या बैठकीअंती विधिमंडळ गटनेत्यापदी देवेंद्र फडणवीस नावाची घोषणा झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते. निश्चितच चेतन, या बैठकीमध्ये आतापर्यंत काय काय चर्चा झाली ते आपण तुमच्याकडून जाणून घेऊयात. मात्र त्यांचा आवाज आपल्यापर्यंत आता पोहोचत नाहीये. पुन्हा एकदा चेतन यांच्याशी जोडण्याचा आपण प्रयत्न करूयात. अर्ध्या 1 तासापूर्वी ही बैठक सुरू झाली होती, कोअर कमिटीची ही बैठक. आणि या बैठकीमध्ये कारण आपण बघितलं तर मुख्यमंत्री पदाच्या नावावर किंवा गटनेता नेमका कोण असेल याविषयी अंतिम शिक्कामोर्तब होण्याची जी प्रक्रिया आहे, भाजपमध्ये ज्या पद्धतीनं प्रोसेस पार पाडल्या जातात त्यानुसार ही प्रक्रिया या बैठकीमध्ये पार पडली असावी. आता याविषयीची अधिकृत घोषणा आताच केली जाते का त्याच्यानंतर जेव्हा एक बैठक होईल भाजपच्या सर्व आमदारांची त्याच्यानंतर होते, किंवा मग थेट जेव्हा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल त्याच वेळेला याविषयीचा सस्पेन्स उडतो, पडदा उडतो, तेही बघावं लागेल. याविषयी प्रचंड उत्सुकता लोकांच्या मनामध्ये पाहायला मिळते. तर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आताच संपलेली आहे. थोड्याच वेळापूर्वी या बैठकीला सुरुवात झालेली होती. त्याच्यामध्ये केंद्रीय निरीक्षक जे आलेले आहेत, एक म्हणजे निर्मला सीतारामन ज्या अर्थमंत्री आहेत केंद्रामध्ये, आणि दुसरं विजय रुपाणी जे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहेत, मुंबईमध्ये कालपासून आहेत. आणि ते आपले जे नेते आहेत, पक्षातील नेते असतील किंवा महायुतीमधले नेते, यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करतात. आणि अशामध्येच आता त्यांच्या उपस्थितीत ही कोअर कमिटीची बैठक संपन्न झालेली आहे. त्यावेळेची दृश्य आपण बघू शकतोय. तर विजय रुपाणी यांचं स्वागत करण्यात आलंय पुष्पगुच्छ देऊन. मात्र उत्सुकता आहे ती म्हणजे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, काय निर्णय झाला याविषयीची. आणि जे काही या बैठकीमध्ये ठरलेलं असेल भाजपच्या कोअर कमिटीच्या, त्याच्यावर आता पुढे हे सर्व जेव्हा सर्व आमदारांसोबत बैठक होणार आहे भाजपच्या, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मांडल्या जातील आणि तिथं सर्वांना हे निर्णय मान्य आहेत का याविषयी एकमतानं निर्णय घेतला जाईल. आणि त्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे महायुतीमधले जे 2ऱ्या क्रमांकाचे नेते आहेत शिंदे आणि 3ऱ्या क्रमांकाचे नेते आपण आमदारांच्या बाबतीमध्ये बघितलं तर ते म्हणजे अजित पवार यांच्यासोबत या निरीक्षकांची चर्चा होईल आणि गटनेता नेमका कोण निवडलेला आहे
याविषयीची माहिती भाजपच्या निरीक्षकांकडून दिली जाईल अशी माहिती समोर येते। त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण फक्त 30 तास उरलेले आहेत शपथविधीसाठी। महाराष्ट्रामध्ये नेमकं कोणाचं सत्ता येणार, कोणाचं सरकार येणार याविषयी प्रचंड उत्सुकता होती। निकालाच्या दिवशी आपण बघितलं तर उत्तर मिळालेलं होतं, पण निकाल लागून आता 10 दिवस जवळजवळ उलटून गेलेले आहेत आणि तरी सुद्धा सत्ता स्थापन करण्यात आलेली नाहीये। पण उद्या तो महत्त्वाचा दिवस आहे। उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत, पण या दिवसाला आणखी महत्त्व प्राप्त झालंय, कारण यावेळेला प्रचंड बहुमत महायुतीला मिळालेलं आहे। अभूतपूर्व असं हे बहुमत आहे, त्याच्यामुळे आता उत्सुकता आहे। एकतर भाजपचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे, फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे। भाजपमध्ये नेमका कोण मुख्यमंत्री होणार तेही निश्चित झाल्याचं कळतंय, पण फक्त घोषणा अधिकृतपणे करणं बाकी आहे। तर दुसरीकडे आता खरी उत्कंठा आहे, कारण ती म्हणजे मंत्रिमंडळामध्ये नेमका कशा पद्धतीनं वाटणी केली जाईल, महायुतीमध्ये जे काही पक्ष आहेत त्यांची कशी वाटणी असेल, कोणाला काय मिळणार, कोणतं खातं मिळणार याविषयी मात्र जास्त उत्सुकता आपल्याला दिसून येते। नक्कीच खरं तर उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे। मुख्यमंत्रीपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार या संदर्भात चर्चा रंगत आहे। खरं तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तब्बल 12 दिवस उलटलेले आहेत, तरी अद्याप देखील सरकारचा शपथविधी सोहळा झालेला नाही, नवीन सरकार स्थापन झालेलं नाही। मुख्यमंत्री पदासंदर्भात, गृहमंत्री पदासंदर्भात ज्या प्रकारची चर्चा रंगत आहे, ज्या प्रकारे एकनाथ शिंदे नाराज अशा चर्चा वारंवार रंगत आहेत माध्यमातून, तशा प्रकारच्या माहिती देखील समोर येत आहे। मात्र आता या संदर्भात भाजपच्या कोर कमिटीच्या या बैठकीमध्ये काय ठरवलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितच या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरवलंय ते आपल्याला लवकरच कळू शकणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।